पाठीमागे आपला एक छोटासा पीच असून राहिला आहे, तो आपण उतरूया आणि जाऊया आपण सुवेळा माचीच्या खाली आल्यानंतर आपण इथे एक तुम्हाला वाट दिसते बघा खाली जायला, ह्या वाटेने तुम्ही सुद्धा सुवेळा माचीकडे जाऊ शकता. तर आपण आता याच वाटेने आपण खाली जाणार आहोत. काल पाऊस पडलाय ना, इथे हनुमान मंदिर आलो आहोत तिरुपती बुरुजच्या इथे. तुम्ही इथला पूर्णपणे व्ह्यू बघतच असाल. आणि समोर हे आपल्याला दिसतंय इथे हे आहे इथे नेडे नैसर्गिकरित्या झालेलं आहे. आपण थोड्या वेळ इथं खाली जाऊ. तुम्हाला खाली जायचं इथं मार्ग आपल्याला इथून खालून आहे पाठीमागून. आपण तिथे थोड्या वेळ जाऊ. इथला व्ह्यू दाखवतो. तुम्ही बघू शकता कसा इथला व्ह्यू आहे प्रॉपर. तिथून आपल्या बालेकिल्ला सुद्धा दिसते बघा. हा वरती आहे तो बालेकिल्ला. आपण मगाशी तिथे गेलो होतो. आता आपण इथे गेलो होतो चिलखती बुरुजला. चिलखती बुरुज आपण बघितला आणि आता आपण चालू आहोत खाली नेड्याची इथे. इथे नैसर्गिकरित्या एक नेडा झाला आहे इथे. तुम्हाला दाखवतो खाली जाऊन. तर तिथे जाण्यासाठी आपल्याला ना या मार्गाने खाली जावं लागतं. तुम्ही बघू शकता इथे एक छोटासा डोर आहे. तर आपण ह्या डोरने आपण जाणार आहोत खाली. तर इथून आपण चाललो आहोत आता सुवेळा माचीच्या इथे. आपण इथं बघू शकता हा वरती आहे तो चिलखती बुरुज. इथली तटबंदी तुम्ही बघू शकता कशी. आणि इथून इथे बघू शकता सुवेळा माचीच्या इथे ना इथे आपल्याला एक तटबंदीचा एक दरवाजा मी दिसतोय बघा या साईडला. तर आपण इथे आतमध्ये गेल्यानंतर बघू शकता गडावरून खाली उतरायला शक्यतो वाट आहे. पण आता ही वाट दिसत नाही. इथून पूर्ण बंद झाली वाट. तुम्ही बघू शकता आपण सुवेळा माचीच्या आलो होतो. पण सुवेळा माचीच्या इथे जाताना आपल्याला एक दिसते बघा. ही आपली आहे तटबंदी आणि त्याच्या आतमध्ये एक तटबंदी केलेली आहे बघा. तुम्ही बघू शकता काय बांधकाम केलं आहे त्या गडाचं. बघू शकता फायनली आपण इथं आता सुवेळा माची इथे आलो आहोत. तुम्ही बघू शकता इथला नजारा.
बघू शकता इथे वरती आहे आपलं नेड. आपण पण तिथे जाऊया. तिथला एक थरारक अनुभव तुम्हाला दाखवतो चढण्याचा, कसा कातळ इथून जायला. जास्त वेळ न घालवता आपण जाऊया आता. अजून 2 माची करून आपल्या गाडी उतरायचं आहे खाली. आत्ता वाजले 12. आपण गडावरती 8 वाजता चढलो होतो. 4 तास झाले आतापर्यंत. त्यामध्ये आपण बाले किल्ला आणि सुवेगामाची कवर केली. आपण सुवेळा माचीवरून परत चाललोय आता आपण संजीवनी माचीकडे. संजीवनी माचीकडे जाताना आम्ही खालच्या रोडने आलो. तर खालच्या रोडने जाताना आम्हाला इथे एक दरवाजा दिसते बघा. इथे बघू शकता एक छोटासा कोपरा आलाय बघा बाहेर. मला वाटते हा गुंजोनी दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता आपल्या समोर आहे आता गुंजोनी दरवाजा. पण तुम्ही बघू शकता सध्या स्थितीमध्ये हा दरवाजा बंद करण्यात आला आहे, जेणेकरून या वाट्याचा कोणी वापर करू नये. नाही हो, ओपन आहे दरवाजा, बघला गेला आहे. तर बघू शकतो तुम्ही इथला व्ह्यू. तर गडावरती येण्यासाठी दुसरी वाट म्हणजे ना ही गुंजोनी दरवाजाची. ती बघू शकता हा हे गुंजोनी दरवाजा. तर परत आपण आतमध्ये जाऊया. दरवाजे इथे आणि आपण आता जाणार आहोत वरती परत. तर सकाळी आपण इकडे गेलो होतो बाळी किल्ल्याकडे आणि आता आपण चाललो संजीवनी माचीकडे. बघू शकता तर हा रोड आहे, पूर्ण सरळ जातो संजीवनी माचीकडे. तुम्हाला मी हवी गाडी दाखवलेच असेल बाळे किल्ल्यावरून संजीवनी माचीचा. हा बघा व्ह्यू.
आणि इकडे आहे संजीवनी माची. सो आपण आता तिकडे चाललो आहे. आणि तुम्ही बघू शकता तिथे आहे पाली दरवाजा. तर आता आपण जाऊया संजीवनी माचीकडे. तिकडून मग येऊ आपण इकडे पद्मावती माचीला आणि पाली दरवाजाकडे. तुम्ही इथे समोर बघू शकता या साईडला आहे तोरणा किल्ला. लास्ट ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलंच होतं. तोरणावरून तुम्ही ट्रॅक करून येऊ शकता इकडे राजगड किल्ल्याला. 4 वाजताचा ट्रॅक आहे पूर्ण हा. तर तुम्ही हा डोंगरपट्टा बघू शकता. तुम्ही हा डोंगरपट्टा घेऊन तसं असताच हा इथे संजीवनी माचीला मिळतो. तर आता आपण इकडे आलो संजीवनी माचीला. आता आपण तिकडे चाललो. मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मी या बुरुजाच्या इथं आलो आहे. तर आपल्या तिथे बघा प्रत्येक ठिकाणी असे बुरुज बांधलेले दिसत आहेत आणि पूर्ण तटबंदी केली आहे बघा गडाच्या पूर्ण इकडेनी. आणि इकडे संजीवनी माचीला जाण्यासाठी तो आपल्याला खाली जावं लागेल. तर आपण तिथून जाऊया खाली. इथे एक बुरुज आहे ना, या बुरुजचं नाव आहे दहालनी बुरुज. तुम्ही बघू शकता इथं एक तर इथं बघा तो समोर आपल्या वरती जो दिसतोय ना बारीक एक छोटासा पॉईंट तो आहे बाले किल्ला. आणि इथे आहे बुरुज. आणि आपल्या ह्या बॅक साईडला आहे संजीवनी माची. तर आता आपण तिकडे जाऊया संजीवनी माचीकडे. टाकी मोठी आहे ना. इथे बघू शकता तुम्ही इथे खूप साऱ्या पाण्याची टाकी आहेत. संजीवनी माचीकडे जाण्यासाठी खाली रोड आहे. ते आहे एक दरवाजा. आता आपण इथं आलो संजीवनी माचीच्या इथे. तर आपण त्या पॉईंटला गेलो नाही. इथे आपण आता आलो आहोत या बुरुजाच्या इथे. तुम्ही मागे बघू शकता आपल्या मागे आहे संजीवनी माची. गडावरती येण्यासाठी तिसरा रस्ता म्हणजे एक पाली गावावरून आलेली पायवाट. की तुम्ही ह्या साईडला आहे बॅक साईडला तरी गाव ते बेस पॉईंट. तिथून तुम्ही ट्रॅक चालू केला ना तर एक पायवाटवरती येते. तुम्ही बघू शकता ही आहे पायवाट. आणि ह्याची एंट्री ह्या पाली दरवाज्यापासून होते. आपण आलो होतो 16 दरवाज्यांनी. तर आता तुम्ही बघू शकता
आत्ता आपण इथे पाली दरवाजाच्या इथे आलो आहोत. बघू शकता पाली दरवाजाच्या तिथून मग तुम्ही आतमध्ये एंटर केलं ना, थोडंसं पुढे जाऊन तिथे वरती एक त्या ठिकाणी एक अजून एक दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता. आता आपण पाली दरवाजाच्या इथून आपण आतमध्ये आलो, पहिल्या दरवाजाच्या इथून. आणि आता आपण चालू वरती गडावरती. तर गडावरती जाण्यासाठी अजून एक दरवाजा लागतो तुम्हाला आपल्याला. तर मी तुम्हाला त्याचा मी पण व्ह्यू दाखवतो. तर आत्ता आपण पाली दरवाजाच्या इथून आतमध्ये आलो आहोत. बघू शकता हा दुसरा पाली दरवाजा. तर फायनली आता आपण इथे आलो आहोत चोरत दरवाजाची इथे. तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता आता पद्मावती तलाव आहे. तर आत्ता आपण हा पूर्ण किल्ला आपण एक्सप्लोअर केला. पूर्ण आपण सुवेळा माची, संजीवनी माची, पद्मावती माची, परत आपण लास्टला आपण इथे आता पाली दरवाजाशी इथे गेलो होतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब नक्कीच करा. तर भेटूया अशा अजून एका ब्लॉगमध्ये. आजच्यासाठी आपण इथेच थांबू. धन्यवाद. जय शिवराय मित्रांनो.